8 मुलं जे रिअल इस्टेटमध्ये काम करतात पुण्यामध्ये, त्यांच्या कंपनीमार्फत ते या ठिकाणी ट्रिपसाठी आले होते. दुधिवरे गावाच्या बाजूला जे आहे विला सोसायटी एस्केप्स विलामध्ये राहायला आले. त्यांनी पेड केलेलं आहे, त्या ठिकाणी पेड सर्व्हिस आहे, लॉजिंग विथ बोर्डिंग. हे संध्याकाळी त्या ठिकाणी आले असताना त्या विलामधून जो विला आहे हा पवना डॅमच्या अगदी कॅचमेंट एरियाच्या जवळच्या बाजूला, जिथं पाण्याची पाणी संपतं त्या ठिकाणी. आणि या संध्याकाळी 5:30च्या सुमारास ही मुलं पाण्यामध्ये उतरली. मागच्या बाजूने, विलाच्या मागच्या बाजूने गेट आहे, तिथून ते खाली गेले आणि तिथं बाजूला असलेल्या बोटी त्यांनी घेतल्या आणि ते पाण्यामध्ये गेले. पाण्यामध्ये गेल्यानंतर एक मुलगा जो आहे, ती कयाकची छोटी बोट आहे अशी निमुळती होणार, त्यात तो पाण्याच्या जरा थोडं मध्यभागी गेल्यानंतर त्याला ते इम्बॅलन्स झाला आणि तो पडला. पण त्याच्या बाजूलाच त्याचा जो दुसरा मित्र आहे, म्हणजे जो पडला तो तुषार अहिरे होता. तुषार अहिरे आणि गणेश गोसावी दुसऱ्या बोटने गेले आणि मयूर भरसाके हा सिंगल बोटीमध्ये गेला. तो पडल्यानंतर हा तुषार त्याला वाचवण्यासाठी पोहत तिथपर्यंत गेला, परंतु समोरच्याला धरायच्या प्रयत्नामध्ये तो दुसरा खाली बुडाला, ज्याला पोहता येत नाही तो खाली बुडाला आणि ह्यांनी ती बोट पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला धरता आली नाही मयूरला. म्हणून मयूरही नंतर पाण्यात दम लागून त्यामध्ये बुडाला. हे आपलं जेव्हा कळलं, त्याची व्हिडिओ पण त्यानंतर त्यांच्याकडे तिथे ते स्थानिक त्यांच्याच लोकांनी काढलेले आहे. आपण तिथे गेल्यानंतर शिवदुर्ग ट्रेकर्सच्या मदतीने आपण पहिल्यांदा एक डेड बॉडी काढली आणि मयूरची आपल्या दुसऱ्या दिवशी मिळाली. चौकशी अंती असं लक्षामध्ये आलं की या ठिकाणी ही मुलांना त्या डॅमच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर, शेटेहून अधिकारी आहे आणि मी जे सुपरिटेंडंट आहे त्यांच्याशी बोललो की डॅममध्ये कसं कोणाला बाहेरच्या पर्यटकांना जायला बंदी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि इतर लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही, कारण डॅमची शासकीय प्रॉपर्टी आहे आणि विदाऊट परमिशन त्या ठिकाणी कोणाला काही जाणं येणार नाही. मग जर असं असेल तर ह्या मुलांना त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षितता न देता किंवा ते त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून असे कुठलेही प्रयत्न मालकांनी केलेले नाहीत. ॲक्च्युली जी त्यांची जबाबदारी की त्या ठिकाणी ते जाणार नाहीत, ऑलरेडी बॅन एरियात. म्हणून आपण त्यांच्यावरती 304 जे IPC CRPC म्हणजे आत्ताचा 106 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. या दोन्ही जे एस्केपचे मालक आहेत आरती मंडलिक आणि ज्याच्या बोटी होत्या संतोष साळके यांच्या संदर्भात गुन्हा दाखल केला. नंतर असं लक्षामध्ये आले की या ठिकाणी बऱ्याचशा बोटी पण अशा या फिरणाऱ्या आहेत की ज्या ठिकाणी त्यांना परमिशन्स नाहीत. म्हणून आम्ही त्या अनुषंगाने ड्राईव्ह घातला आणि आज त्या अनुषंगाने 2 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत की ज्यांचा त्या पाण्यात जाण्याचा काही संबंध नाही आणि दे आर नॉट अलाउड बाय डॅम अथॉरिटीज. म्हणजे जे आपले पवना डॅमची अथॉरिटी आहे त्यांनी त्यांना काय दिलेलं नाही, म्हणून आम्ही त्यांच्यावरती 223 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि यापूर्वी यानंतरही अशीच कारवाई राहणार आहे की ज्या ठिकाणी पवना डॅममध्ये जायला परवानगी नाही आहे, परंतु त्या कायद्याचे उल्लंघन करून, आदेशाचं उल्लंघन करून त्या ठिकाणी जातात. आणि आता पर्यटक येणार आहेत लोणावळ्यामध्ये. लोणावळा हा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. बरेचसे लांबचे लोक या ठिकाणी येतात आणि कायद्याची जाणीव नसेल किंवा काही माहिती नसेल, काही सुविधा नसतील तर ते पाण्यात जातात, त्यांचा विनाकारण जीव जातो. सर, खरं तर पहिल्यांदा आपलं अभिनंदन करावं लागेल यासाठी की तिथे ज्याप्रमाणे ज्या अवैध पद्धतीने बोटी चालवतात अशा 2 यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. मात्र असं दिसतंय की पवना धरणाच्या संपूर्ण त्या पात्रामध्ये 10 ते 12 लोकांनी अशा प्रकारचे अवैध प्रकारचे बोटिंग तिथं खाजगी रीतीने केली जाते. तर त्यांच्यावरती आपण काही कारवाई करणार आहे किंवा आपल्याकडून तसं काही सूचना दिल्या गेल्यात आलेत का पाटबंधाऱ्याला? पाटबंधारे खात्याशी आम्ही बोललो. त्यांना सांगितले की आपण कोणाला परवानगी दिली आहे का, त्या संदर्भातले डॉक्युमेंट्स आम्हाला द्यावीत आणि विथ रिझन, व्हॅलिड रिझन. आणि जर दिली नसतील तर बाकीच्या लोकांवर आपण आपल्या स्वतःच्या मार्फतीने आम्ही स्वतः आमच्या पद्धतीने आम्ही कंप्लेंट दाखल करून घेतलेली आहे. अजून उद्या परवा किंवा जे त्यांच्या नजरेस येईल, डॅम अथॉरिटीच्या लक्षात येईल, पवना डॅम अथॉरिटीच्या जेव्हा लक्षात येईल, जे सापडतील त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई होणार आहे. कारण 31 डिसेंबर येत आहे, लोक पर्यटन पवना डॅमपाशी, धरणाच्या पाण्यापाशी येतात. ती पण शासकीय जागा आहे, त्या ठिकाणी जाता येत नाही, अलाउड नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पवना डॅमच्या अधिकाऱ्याकडून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स करून घेणं आवश्यक आहे आणि त्यांनी करणं पण आवश्यक आहे. त्या संदर्भात आम्ही जर पवना डॅमच्या अधिकाऱ्यांना काय पोलीस मदत लागत असेल तर ती पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू. परंतु इलिगल जर काय होत असेल तर त्याला पोलीस कारवाई करणारच. मात्र खूप ठिकाणी टेंट असेल किंवा बोटिंग असेल याचा व्यवसाय त्या ठिकाणी इलिगॅलिटी अलाउड केली जाणार नाही, मग ती कशीही असो, टेंट असो किंवा बोट असो किंवा नाही, इलिगॅलिटी अलाउड केली जाणार नाही. काय की आम्ही आता जे 2 कारवाई केल्यात ही एक प्रिव्हेंटिव्ह कारवाई, याच्यामुळे एक मेसेज जाईलच. दुसरी गोष्ट अशी की पर्यटकांना विनंती राहील की त्यांनी त्या पाण्यामध्ये उतरू नये, कारण डॅम अथॉरिटीने, पवना डॅम अथॉरिटीने या ठिकाणी जाण्यास, त्यांच्या क्षेत्रात जाण्यास, पाण्यात उतरण्यास बंदी केलेली आहे. त्यामुळे त्या आदेशाचं उल्लंघन तर होईलच.
आणि अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांना किंवा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवरती 100% कडक कारवाई केली जाईल आणि ज्या इलिगल बोटी चालतील त्या जप्त केल्या जातील, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि या संदर्भात आम्ही आत्ता जे एक सुपरिटेंडंट आहेत, अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग, यांच्याशी मी बोललो. फाळके साहेब आहेत, तेही त्यावेळेस त्यांच्याकडनं पण आम्हाला सहकार्य मिळणार आहे. आम्हीच त्यांना जास्त सहकार्य करणार आहोत. आमचं त्या ठिकाणी 31 डिसेंबरच्या आधीपासूनच पेट्रोलिंग असणार आहे आणि आमच्या कारवाई त्यावेळेस चालू असणार आहे. विनंती सर्व पर्यटकांना अशी राहील की ज्या ठिकाणी एरिया बॅन केलेला आहे, ज्या जागेत बॅन आहे, त्या ठिकाणी कोणालाही इल्लिगल व्यवसायही करू दिला जाणार नाही आणि इल्लिगल बोटिंगही करू दिली जाणार नाही. आणि ज्यांच्या बोट इल्लिगल जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि जे कोणी मद्यप्राशन करून सापडतील, रस्त्यावर सापडतील, त्यांच्यावरती कारवाईसुद्धा केली जाईल. या संदर्भात आपल्याकडून काही सूचना फलक वगैरे लावण्यात येणार आहेत का? ॲडवायझरी आमच्याकडनं लावली जाईल, पोलिसांकडनंही लावली जाईल. तसंच ज्यांची जागा आहे पवना डॅम अथॉरिटीकडनं पण लावली जाईल. त्याचप्रमाणे आम्ही प्रशासनाचंही सहकार्य घेऊ, जे तहसीलदार प्रांत यांनाही आम्ही सांगू आणि त्यांच्याकडनंही त्या ठिकाणी PWDकडनं PMRDची जागा आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. आणि ज्या ठिकाणी इलिगॅलिटी आलेल्या आहेत कन्स्ट्रक्शनमध्ये त्या संदर्भातही आमचं बोलणं झालं, त्याप्रमाणे ते कारवाई करतील.